नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकून मोठ्या पडद्यावर धडक देणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. ईशाने खंडेरायाची बानू म्हणून तर कधी गुरुनाथची शनाया बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जय मल्हार माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर ती सरला एक कोटी या चित्रपटात दिसली. सध्या ती स्टार प्रवाहिनीवरच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कला खरे हे मुख्य नायिकेचे पात्र साकारताना दिसत आहे. सध्या ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा फॅन वर्ग खूप मोठा आहे. मात्र ईशाच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी आहेत त्या चाहत्यांना माहीत नाहीत. तिचं बालपण इतरांसारखं नव्हतं. तिचा सांभाळ तिच्या आई-वडिलांनी कधीच केला नव्हता, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. वयाच्या 6व्या महिन्यापासून मी पाळणाघरात वाढली आहे. माझ्या वडिलांचं वाचन खूप मोठं होतं. ते देवाधर्माचे काही करायचे नाही, पण खूप वाचायचे. त्यांनी फार लवकर हे स्वीकारलं की माझ्या घराचा आर्थिकदृष्ट्या सांभाळ मी करू शकणार नाही, म्हणून ते घर सांभाळत होते. मग त्यांनी घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. मी माझ्या आई-वडिलांना उशिरा झालेलं अपघाती बाळ आहे. जेव्हा मी 10 वर्षाची होती तेव्हा माझे बाबा 50 वर्षाचे होते. वडील घर सांभाळत, आई कामाला जाऊन घर चालवत. वडील घर सांभाळायला लागले तेव्हा मी 13 वर्षाची होती. त्या अगोदर मी पाळणाघरातच वाढली. मी जेव्हा पांघरुणात असायची तेव्हाच ते मला गुंडाळून पाळणाघरात सोडायचे. माझे डोळे तिथेच उघडायचे. तिथूनच मी शाळेत जायची. मला वयाच्या 2-3 वर्षाची असल्यापासूनच स्वतःची कामे स्वतः करायची सवय लागली होती. बालवाडीपासून ते मुली वयात येईपर्यंत पाळणाघर असते. त्यानंतर माझं पाळणाघर बंद झाले. मग माझी काळजी वडिलांनी घेतली. जेवणापासून ते अभ्यास सगळं वडीलच पाहत होते. आईची सर्व कामे वडीलच करत होते. पण मला जाणवायचे की बाबांना हे करायला आवडत नाही. त्यांचा पुरुष इगो कुठेतरी दुखावला जात होता. या कारणाने घरात आमच्या आई-बाबांचे वादही व्हायचे. तर मंडळी, ईशा केसकर यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे देखील एवढे दुःख दडलेले आहे. तर मंडळी, तुम्हाला ईशा केसकर हिचे जय मल्हार या मालिकेतील बानू, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया की सध्या चालू असलेली लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला खरे हे कुठले पात्र यातील तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.